रे बापा, हे कुठून आले रे एवढे मोठे? चांगलेच भिडले हो तात्या. हे तर कैऱ्यावर कैऱ्याच खाऊ राहिले. येतं पिकूही नाही देऊ राहिले त्याला. तुम्ही इथंच थांबा, मी आणतो काळी ताईला हाकलाले. हट, 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 हट. हो तिकडे हट. व्हाना रे बा, तिकडे व्हाना. का लागू देसान तोंडाला एखादी कैरी? का पुरी लंपास करसान तुम्हीच? हट हट हट. वाना बाबा जाना तिकडे. काय त्रास देऊ राहिले रे बाय? कुठून आले हो तात्या एवढे? काय माहित कुठून आले तर एवढे. हट. व्हाना तिकडे बाबा. हट, 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 हट. अरे तात्या तुम्ही बी राजीव का बैल होय का ते? हा काही आपलं बैलासारखे आवाज देऊ राहिले त्याले. चालले चालले हो तात्या, चालले हो. जाच लागन त्याले, भेलेन ते आपल्याला. मग हे दिसलं त्याले टेम्पो हाती. त्याला माहिती बेकार काम आहे मग तात्याचं. तुम्ही बसा नामदेवराव, मी थोडेसे कसे लिंबू तोडू लागतो बायाले. 4 जण असताना थोडस लवकर झालं असतं काम. तरी 2-3 घंटे लागते रे बा आपल्याला आरामात. लय मोठा धुना आहे ना. हा पाय आता हे बाबासाहेबाची मूर्ती धुतली का मग हे आजूबाजूचा धुना आहे. एक तर पुरा कचरा गिचरा सगळं सफा करणं आपल्याला. 2 घंट्यात तर पुरं सफा होऊन जाते इथं. मग काय कलरवाले माणसं आले का कलर मारते ते. काय माहित आता तात्याले माणसं भेटले का नाही भेटले कलर कामाले. हे सगळं झाल्यावर फोन करून पाहा लागन. सरपंच तात्याले काय ऐकून नाही राहिले नाही काय? धडाधड काम आणून राहिले. हो ना, पहिले ते झाडायचं आणलं, त्याचे महिने चालू करून दिले. म्हणजे झाडाचं महत्त्व समजते बा, आणि झाडाची बरोबर काळजी घेतली जाते. आणि ते नाही होत तर बरोबर त्यानं कॅमेराचं आणलं. आणि ते नाही होत तर आता हे लाईटही आणले सौर ऊर्जावरचे. हा कॅमेरे सौर ऊर्जावरचे. अधिक लई आटम पडले आहे म्हणते बा. जाऊ द्या बा, आमचं मत तर वाया नाही गेलं नाही का रे बा सल्ल्या? नाही मत वाया नाही गेलं. हेच जर आपण म्हणायला दिलं असतं, अधिक कोणाला दिलं असतं तर याची काही गॅरंटी नव्हती. यायला जावाचा बोय नाही समजत. म्हणजे काय मला काय तू भायाळ गियाळ समजला काय? हा एवढी मोठी वकिली करू राहिलो, भायाळ आहे का मी? हे आता कामं धंदे नसले केसा नसल्या म्हणजे येतो मी हातभार लावाले. तुम्ही तर भायाळच समजू राहिले मला. मी काम केलेच असते ना. चेत्या तात्याला फोन कर, मला भेटला का नाही भेटला म्हणा कलरसाठी माणूस. हॅलो, कुठं आहे सरपंच साहेब? वावरात आहे रे, लिंब तोडू राहिलो. बोल काय म्हणतं? सापडले का 2 माणसं कलरसाठी? अरे आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी फोन केला ना. नाही ना, काय लेका तुम्ही दोघं बी कलर मारणं शिकले नाही. मशिनीचा कलर पाहिजे त्याला आहे ना. तात्या ते फिनिशिंगचं काम आहे ना. हा फिनिशिंगचं काम मशिनीनं बरोबर येते. कसं आहे 14 एप्रिलचं सीझन आहे म्हणून माणसं भेटणं जरा कठीणच आहे तात्या. एक काम कर ना, तुम्हीच मार ना कलर. काय फरक पडू राहिला? अरे राजा, मला जमलं असतं तर मग काय म्हटलं असतं तुम्हाला? नाच मारला असता. सध्या मारता का नाही मारत कलर? कारण कसं आहे हे पाण्याचं काही समजून नाही राहिलं तात्या. हे पाणी कधी यान काय सांगता नाही येत म्हटलं. कसं आहे आपण कलर मारायचं होय पाणी याचं होय, त्याच्याच्या नाही मोठा विचार पडला ना कसं काय करावं तर. अबाय चांगलंच गरजू राहिलं ना एका वय, चांगलाच आवाज करू राहिलं. चांगलं दनादन पाणी देऊन देईन मग काय करता. त्याच्यापेक्षा म्हटलं 2-3 दिवस थांबून जा मग कलर मारू. अरे हा पण माणसं तर पाहा लागन ना, त्याला तर तारीख द्या लागन ना. नाही तर मग वक्तात थोडी भेटणार आहे. आम्ही 2-3 जणांना विचारलं, खाली हायच नाही म्हणते माणसं. त्याच्यानं तुम्ही आमच्या भरोशावर राहू नका, तुम्ही दुसऱ्याला विचारा आता. बरं ठीक आहे, ठेव मग फोन. 14 एप्रिलच्या ना कोणी खालीच नाही आहे ना कलर माराले. आणि पाणी त्याच्यापेक्षा 2-3 दिवस बादच पकडा या पेंटरले आणि मारून घ्या मस्त कलर. नाही काय पाणी गिनी आलं तर अकातून जाईन ना मग पुरा. पण तात्या काय म्हणून राहिले? तात्या म्हणून राहिले का माणसं तर पाहून ठेवून द्या लागन म्हणे. राहिले तारीख तर द्या लागन, वक्तात थोडी भेटणार आहे. सकाळी 6 वाजता बसून आलो तर 2 खंबे लावणे झाले आपले 3 वाजेपर्यंत. आता जेवण घेऊन करू मग अधिक लावायला येऊन जाऊ. एखादा अधिक लावणं होऊन जाते. फोन कोणाचा वगैरे येऊ राहिला? हॅलो तात्या, हे 2 खंबे लावले झाडापाशी. अधिक कुठं लावायचा आहे? 2 खंबे झाडापाशी लावले ना, आता एक कामट्यावर लावून दे. बरं बरं, आणखी कुठं लावा लागते मग ते सगळं मी शाहरुख याला सांगितलं आहे कुठं काय लावा लागते तर. हा त्याला माहित आहे. अरे मी काय म्हणून राहिलो होतो काटलं कलर कामासाठी माणसं भेटन काय 2? मी तुम्हाला 15-20 मिनिटात फोन करतो. दोघा तिघाले फोन लावतो, आपल्या ओळखीचे आहे. आणि जर भेटले तर मग मी तुम्हाला फोन करतो. काय राजा, हे 14 एप्रिलच्या ना माणसंच नाही भेटवायले. सगळे जण लागलेलेच आहे म्हणते. त्याला विचारलं तर तू पाय पण हा नक्कीच पाय बाबा. नाही तर मग कसं आहे तुमच्या दोघा तिघालेच कलर मार लागन. तात्या मशिनीनं कलर मार लागते ना, हाताला नाही जमत ना. फरक नाही आहे का? आम्हाला हातानं जमते बरसनं, मशिनीनं नाही जमत ना. तर पाहतो मी. फोन लावतो मी तुम्हाला 15-20 मिनिटात. आहे ना आपल्याशी दोघं तिघं आहे वैकीचे. सगळे जण थोडी गेले असं काही. नक्की फोन कर मला तू. हा ठीक आहे, जेवायला जातो आणि तिकडे लावून देतो मग खंबा. हा जेवण घेऊन करा तुम्ही, नंतर करा वाटल्यास. हा हॅलो तात्या. अरे अवकाळी पाणी आहे म्हणा, कधी येऊ शकते. 2-3 दिवस थांबून जा म्हणा, नंतर कलर मार जा. हे कलर मारताना पाणी आलं तर मग. अरे माणूस तर पाहून ठेवा लागेल ना. माणसं थोडी वक्तात भेटते, ऍडव्हान्स देऊन द्यायचा. आणि मग जसं हे पाण्याचं थांबलं मारणं चालू कर रे बा कलर. जास्त दिवस राहिले नाही 14 एप्रिलले. काय म्हणून राहिलो, हे VRL कलर मारणं आहे. अरे जराशी धीर तर धरा म्हणा तात्याले. हे पाण्याचा मोसम जाऊ द्या. आहे ना लागन तेवढे कलर वारे आहे ना आपल्या अशी ओळखीचे. चल जेवायला चल पहिले. नामदेवराव, ओ नामदेवराव काय करू राहिले हो? बोला ना, गेम खेळू राहिलो मोबाईलात. गमून नाही राहिलं. मग चला बुवा गेम केला.
पाण्याचं कसं हो अबायला गरजू राहिलं ना देते का आजच झोडपा काही सांगता नाही येत. हवामानाचा अंदाजासमोर आपली काही चालत नाही. गमून नसन राहिलं तर मग हे फवाऱ्याची टँकी घ्या जरा पाठीवर आणि जरा फवारा मारून घ्या इकडे. नाही बाबा, ते नाही जमत आपल्याला. ते तुम्हीच करा, तुम्हाला जमते ते. अरे नामदेवराव काय पाहू राहिले मोबाईलला. काही नाही, गेम खेळू राहिलो बा. काय पाहता आता मोबाईलला. आणि कुठं आहे आपले सरपंच? सरपंच तिकडे बायासोबत लिंब तोडू राहिले. हे पाण्या पावसाच्या अगोदर लिंब तोडून घ्या म्हणे. आता बाया सांगितल्यावर काही गरज आहे काय? काही ह्या माणूसही काही समजून नाही राहिलं. पाणी याचं असलं तर कधी येन. द्या बरं थोडासा आवाज द्या बरं वसंतराव त्याला इकडे. तात्या ओ तात्या तात्या हे पाटील आणि देवानंद भाऊ आले, आवाज देऊ राहिले तुम्हाला. या इकडे या. अरे बाया लावल्यावर काही काम आहे का हो तात्या? तुम्ही चालले लिंब तोडाल तिकडे. जरा पटापट होते ना काम म्हणून. हे पाण्या पावसाचा दणका दिला तर काय करा. काय म्हणते बाकी? या ना बाजीवर बस ना. अरे उठा हो नामदेवराव. काल आणलेकरासारखे गेम खेळू राहिले का तुम्ही? उठा जराशे. पाण्याचं काही सांगता नाही येत म्हटलं तात्या. याच्यावर काही इलाज करणार हा? काही समजून नाही राहिलं ना भावा. का आता एखाद्या इंद्रदेवाची पूजा करावं का इकडे? पाणी नाही आलं पाहिजे म्हणून एवढ्या पट्ट्यात. अरे इंद्रदेवाची पूजा केली तर इंद्रदेव काही ऐकत नाही. आपल्या 4-5 जण ऐकन का इंद्रदेव? हा, पाणी येऊनच राहिला ना राजा. सांगितलं जा पाणी. आणि येन म्हणजे येन, 100% येन. हवामानाचा अंदाज फेलीवर नाही जात. नाही का हो वसंतरा? हा बरोबर आहे तात्या तुमचं. पाणी सांगितलंच आहे. अवळ गरजूनच राहिलं. जरा आपापल्या हिशोबानं राहा. याचा इलाज एकच आहे मापाशी. तुम्ही करसान काय सांगा तर सांगतो मी. या ना तर इकडे. या तर सही सांगा ना बुवा, इलाज असन तर तुमच्यापाशी करतो ना आम्ही इलाज. या इकडे. द्या पहिले तंबाखाची पुडी द्या. तंबाखू चारा थोडासा. मग माझ्या डोकं अधिक चालते थोडंसं. कशा आहे थोडेसे तारा इकडे तिकडे झाले आहे. जरा बुद्धीवर प्रकाश पडासाठी थोडीशी तंबाखू चारा तुम्ही. हा हे घ्या. जरा डबलचा घोट जा. टिबलचा घोट जा. माझ्यासाठी घोट जा. तर विषय असा आहे का तुम्हाला पाण्यापासून तुमची शेती वाचवायची आहे. तर त्याला इलाज एकच आहे. खर्च मोठा आहे पण तुम्हाला करा लागणार आहे. तर काम तुम्हाला असं करावं लागन. तुम्हाला टाका लागन याच्यावर टिनं टाकल्यावर तुमच्या वावरातले शेतीले पीक पाण्याला काही पाणी लागणार नाही. जेव्हा पाणी येन तेव्हा टिनं राहू द्यायचे. आणि पाण्याचं गेलं का टिनं काढून टाकायचे. काय म्हणता सांगा तुम्ही. हो तात्या काय म्हणता? काय विचारा तुमचा? का हो देवानंद भाऊ, काय विचार आहे तुमचा? आम्हा बघता मला जरा तंबाखू तोंडातला इकडे साईडला जाऊ द्या. मग पद्धतशीर बोलता येते मला. अरे काही कुकडले तुम्ही बी. काय वसंतराव तुम्ही बी. तुमचं नाही समजून राहिलं. हे कोणतं नॉलेज आहे तुमचं? काय टिनं टाका. टिनं टाकल्यानं होणार आहे काय? नाही, मला तर पटू राहिलं त्याच्यावालं. का जर टिनं टाकले आपण तर आपल्याला पीक पाण्याला पाणी लागणार नाही. आणि ते पाणी कसं नाल्यानं चाललं जाईल वायात. कारण नाल्यातनी आपण ते जे वरचं पाणी आहे ते काढून टाकू. म्हणजे पुरं जेवढं येन टिनाच्या माध्यमातून नाल्यात चाललं जाईल. तात्या एक काम करा. पहिले तुम्ही टिनाचा सेट बांधून घ्या. तुमचं जर सक्सेसफुल झालं तर मग आम्ही आमच्या इकडे लावतो. काय म्हणता देवानंद भाऊ? वा काहून नाही. आमची इच्छा तेच आहे का पहिले तुम्ही करा. जर तुमचं झालं सक्सेसफुल तर मग आम्ही करतो. हा, म्हणजे फिटलो तर मी फिटन. आणि जर फायदा झाला तर मग सगळेजण तुम्ही माय पाहून करसान. मस्त काम आहे. पण तात्या जर ह्या वेळेस जर तुम्ही टिनं लावून फायदेशीर राहिले टिनाचं सेट बांधून आणि पाणी आलं तर आमच्या शेतीचं नुकसान होईल ना. मग आम्ही घाट्यात नाही जाईन काय? फायदा झाला तुमचा होईल ना. बरं तात्या, मी काय म्हणून राहिलो, एक वेळा फिटलो म्हणून करून पाहिले काय आहे. हा, असं समजा का 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आपलंवालं. कसं आहे करून पाहा लागते कोणता नवीन उपक्रम. त्याच्याशिवाय ते माहीत नसते पडत. जेव्हा करून पाहायसान आणि झालं सक्सेसफुल तर 1 नंबर काम आहे ना. बरं, पाहतो मी जरा वेल्डिंगवाल्याला विचारून काय कसा खर्च येईन. असं करायचं आहे. हा, जर जमलं तर जमलंच मग. चला जेवायला चला. 1 नंबर भाजी आहे, भाकर आहे, ठेसा आहे, मिरचीचा आणि कांदा आहे आणि आंब्याची कैरी आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 1 नंबर सट जेवण होते. चला जेवायला चला. चरू राहिले काय? आम्ही आमचे डबे आणतो. मग जेवायला बसू ना इकडे आंब्याच्या झाडाखाली तुमच्यावाल्या. मी जरा पाण्याचं मडकं भरून घेऊन येतो. तुम्ही बसा जेवायला. आम्ही आमचे डबे आणतो. अरे पैशाचं काहीच टेन्शन नाही आहे ना. काहीच लोड नको घेऊ तू. हा, पैसे तुले पुरे म्हटलं तर पहिले बी देते आणि जसे म्हटलं तुम्हाला टप्प्यानं पाहिजे असेल तर टप्प्यानं देते. पैशाचं लोड नाही आहे. 2च जण पाहिजे. हा, मूर्तीला कलर मारायचा आहे आणि विहाराला कलर मारायचा आहे. बस, बाकी काय आहे. हा, अरे त्याचा काहीच लोड नको घेऊ ना तू. तुला म्हणून करायलो मी. तुम्ही या 7-8 वाजता पाहून घ्या. मला आल्यावर लगेच तर फोन करजा. सगळं बोलून घ्या काय आहे तर पैशा पाण्याचं. हा, मशिनीवरचा कलर मारा लागते. प्लेन फिनिशिंगने आली पाहिजे का म्हणून. नाही तर आम्हीच करत होतो ते. हा, 1 रुपयाचा लोड नाही आहे. कलर चांगला मारा फक्त बस. समोर सांगू ना मग. तुमच्या भरोशावर बसतो मी. समोर फोन लावतो मग. का संध्याकाळी येऊ राहिले म्हणून ते पाहिले. ठीक आहे ना? हां, ठीक म्हणून राहिलो. नाही तर मग भरोसा ते काम नाही जमत. हां, ठीक आहे. मग मी फोन करून सांगून देतो त्याला माणसं भेटली म्हणून. अरे झालं का रे तुमचं? चला घ्या ना पटकन. ढकला ना जराशे. अरे ढकला काय लागते. इथंच लावा ना खंबा आपल्याला. काय होय रे? काय आणलं कटल्यात भरून? अरे या वस्तीत अंधार पडते ना, तर आपल्या इकडल्या सरपंचाने इथं लाईट लावायला लावला.
लावू का नाही लावू तुम्ही सांगा, तुमची परमिशन पाहिजे इथं. अरे लावा ना बिंदास, परमिशन काय आहे, लावा. एक म्हणून दोन लावा. दोन नाही सांगितले, एकच लावायला सांगितलं. शाहरुख या एक तात्याला फोन करू दे, मग आपल्या कामाला चालू करून देऊ आपण. हॅलो तात्या, माणसं भेटले तात्या, ते येऊ राहिले संध्याकाळी पाहिले. बरं ठीक आहे ना, मी आता जेवण करू आलो, जेवल्यावर मग फोन करतो तुले. बरं बरं ठीक आहे. मग भेटले का तात्या माणसं? हा माणसं भेटले म्हणते, दोन येऊ राहिले म्हणते ते संध्याकाळी पाहिले. कायची गडबड कायची चालू आहे म्हटलं तेव्हापासूनची तुमची? कायचे माणसं, कायले कलर मारवाले तुम्ही? घ्या म्हणजे तुम्हाला काय माहीतच नाही वाटते. अरे 14 एप्रिल नाही आहे काय? अरे हो राजू, 14 एप्रिल आहे, बरोबर आहे तुमचं. अरे याच्या पहिला जो सरपंच होता त्यानं पहिले मार भरोसा दिला आणि येलीले बेलन थुकाल लावून दिला. तसं जमणार आहे काय? आता आपल्या गावाची सुधारणा आपल्यालाच करावं लागेल ना. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी एकदम व्यवस्थित करा, एकदम गार्डन सारखं बनवा. हा एकदम स्वच्छ काम दिसलं पाहिजे. त्याचं काही टेन्शन घेऊच नका तुम्ही. आता तो सोन्या आणि चेत्या दोघे जण चांगले धुवून राहिले, मस्त स्वच्छ करून टाका म्हटलं. कलरवाल्याला कलर मारायला देऊन देतो, लाइटिंग वगैरे टाकून देतो. हा मस्त म्हटलं 13 तारखेला लाइटिंग टाकून देतो, नाही तर मग 12 तारखेला. 13-12 नाही, 10 तारखेपासूनच लाइटिंग टाकून द्या त्याच्यावर. हा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे काम. अरे पहिले जेवण करून घ्या ना, जेवण केल्यावर करता ना गोष्टी करायला दिवसच पडलाय. पहिले जेवण तर करून घ्या शांततेत. असं जेवण नक्की नाही तर वावरात काय विचारता तुम्ही? मस्त कैरी, कांदा, लिंबू सगळं आहे ना जेवाले, नाही का हो पाटील? मला तर वावरातच जेवशा वाटते. मला तर वाटते का रात्री जेवायला चाललो आहे इकडे वावरात नाही, पण इचू काट्याचा भेव लागते म्हणून सांगा. वसंतराव जरा आंब्याच्या झाडाकडे जरा स्पेशल लक्ष द्या तुम्ही. विचारा तिकडे नामदेव रावले किती मोठे वानर आले होते, तर पार हाकलले मी म्हणून जमलं. चौताळीचे ते अंगावर जरा म्हटलं एखादा झोडपा गिडपा आधी ठेवत जा. नाही होता त्या आज आले असन वान्यर, नाही तर येत नाही काही. मी असल्यावर नाही येत ते नवाळे माणसं पाहून येत असन, असं काही असन ते. ते तसंही असो, पण वानर आले जरा म्हटलं तुम्ही लक्ष ठेव जा. कारण वानर आले पार म्हटलं हे आंबे गायब करून टाकत, मग काय खासान. आता पाय बरं पाण्यानं धुतल्यावर कसं झन झन चमकत आहे काम. आता कलर गिलर मारल्यावर एकदम टापोटीप काम होऊन जाते. चला चल बरं, आता लय वेळ झाला. अरे मोहनदा लवकर, आम्हाला कॅमेरा लावायला जाणार ना दुसऱ्या इकडे. पटापट झालं पाहिजे ना, पाण्याचा मोसम आहे राजा. काय तू बी कायलच पण इच्छा कॅमेरा तिथं लावरायला काय गरज आहे? काय परेशानी आहे तुले? काय त्याचं बिल येते का काय येते? सौर ऊर्जावरचा आहे ना, राहू द्या लागत होता. थोडा लोकांना वाटत होतं त्या पांटेल्यावरची काही चोरीगिरी झाली असतं ते दिसलं असतं त्याच्यात. नाही ना, तो मा पांटेल्याला काही कॅमेरा नाही पाहिजे. कॅमेरा बरोबर इथं आहे, आता सगळंच कॅप्चर होते त्याच्यात. काय वय मोहनदा, कॅमेरा चोरवाला काय? थांब थांब तू आता इकडे पाय रे मोहनदा, इकडे पाय. व्हिडिओ कायले काढवाला रे माया? व्हिडिओ कायले काढवाला? मंडळाच्या ग्रुपवर टाकतो तुले कॅमेरा चोर म्हणून. जे सरपंचानं गावात कॅमेरे लावले ते चोरून आले म्हणून. हे पाय तुला सांगू राहिलो, फालतूचे जर कामं केले ते असे, तू आहे मग मी आहे, मी घरी येऊन झोडपण रे बा तुले. फालतू काही नाटक करू नको. चोरण हे ते टाकायचं नाही बिलकुल मंडळाच्या ग्रुपवर. कायले शिल्लकचे कामं करू राहिला? मा पांटेल्यावर लावलेला कॅमेरा मी तिथं लावू राहिलो खांब्यावर. पण तुला सांगितलं कोण तिथं लावाले? हा सरपंचाची परमिशन घेतली का त्या? परमिशन कायले पाहिजे? मला त्रास उरायला होता म्हणून मी कॅमेरा तिथं लावला. सगळा व्हिडिओ काढला मी. थांब मंडळाच्या ग्रुपवरच टाकतो तुला आता. मला फक्त दिसा, मग तुम्ही आहे मग मी आहे. अरे झालं असं ना मोहनदा, आम्हाला तिकडे कॅमेरे लावायला जायचं आहे बरं. त्याला होऊनच नाही राहिला खतम. तात्याचा फोन कायले आला रे आता? अरे धुतलं का ते सगळं? VR डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा सगळं धुतलं ना? पुरी साफसफाई ओके आहे. कलर मारणं चालू करून द्या तुम्ही. भेटले माणसं कलर माराले माणसं भेटले. ते संध्याकाळी येऊ राहिले पाहिले. तुम्ही आता खाली पिलीच आहे ना? हो खाली पिलीच आहे. एक काम करता का मग, काय तर रोजंदारी घेऊन घे जा. ते जे कचरा पेट्या दिसू राहिल्या ना तुम्हाला, त्या सगळ्या इकडे वाट नाही तुम्हाला. जिथं जिथं कचऱ्याचं दिसते ना ढिगारा, तिथं तिथं ठेवणार. आणि जिथं जिथं ठेवले तुम्ही त्याचा एक एक फोटो काढून तो मला पाठवा तुम्ही. कटल्याचा भाडा तुमच्या इकडे, कटल्याचा भाडा आम्ही दिन नाही. पण अरे कटल्याचा भाडा काय रे, 5-50 रुपये होते. मीच दिन मा नावावरच आणा तुम्ही कटला. फक्त एवढं सांगा का तुम्हाला रोजंदारी किती द्या लागेल. भारी काय काम आहे नाही ते, बस घेणं आहे प्लास्टिकचे आणि ते ठेवणं आहे जागेवर. काही उचल घाचल जास्तीचं मेहनतचं काम नाही आहे ते. काय आहे 300 रुपये देऊन द्यायचा. दोघायला 300 रुपये देईन मी, त्याच्यावर तर नाही द्या. अरे नाही हो तात्या, असं नका करू ना. मी एकट्याला 300 म्हणून राहिलो होतो, दोघायला 600 रुपये पाहिजे ना. अरे बा किती काय म्हटलं तर मेहनतीचं रिस्की काम आहे ते. नाही 600 नाही देत मी. जर 500 रुपये घेऊन घ्या दोघं मिळून, चला करा होऊन जा चालू म्हटलं. बरं ठीक आहे. पण इकडे मोहनदा बा म्हटलं कॅमेरा काढला पांटेल्यावरचा आणि त्या लाईटा जायला बांधून राहिला, त्याचं काय करायचं? त्याला आल्यावर पाय तुम्ही. अरे जा रे तिकडे, मॅट नका करू, लवकर निघा इथून. अरे झालं का रे मोहनदा? बस 2 मिनिटं, एवढा नट फिट करू दे पेंचीस ना, बसून जाते मग. ते कचरा पेट्याने आणल्या काय, सुका कचरा आणि ओला कचरा ते भरणं आपल्याला कटल्यात. आणि जिथं जिथं कचरा दिसू राहिला तिथं तिथं त्या 2-2 ठेवणं आहे. त्याचा फोटो काढून तात्याला पाठवणं आहे. 500 रुपये रोज देणार आहे म्हणते दोघं मिळून. चल करता काय? चल ना तर बात होते तिथं, बात करून टाकू ते काम. चल तात्याच्या घरापाशी कटला घेऊन चाललं जाऊ आपण. बस झालं, घेऊन जा आता तुम्ही. कसं आहे माझ्यापाशी शिडी नव्हती ना त्याच्यानं. आता त्या शिडीचं भाडं वाचवलं आम्ही. आता तू 2 मसाले पान चार आम्हाला. अरे काही हरकत नाही, 2 मसाले पानच खाता ना तुम्ही.
लाईटही लावतो इथं आणि एखादा कॅमेरा लावायला लावतो रे बा. ते कॅमेराचं काय आहे, तुम्ही सरपंचासोबत बोलून घ्या आणि इथं लावून द्या कॅमेरा, लाव म्हणत असन तर. अरे तुम्हीच म्हणून देता ना रे बा, सरपंचाची काही भेटगुटच नाही आहे, कुठं राहायचं तर. अरे आम्ही कसं काय म्हणणार आहे, ते तर तुम्हालाच म्हणा लागेल ना, तुमच्या घरापाशी कॅमेरा पाहिजे तर. अरे असंच म्हण ना, जसं मी तुम्हाला म्हणून राहिलो का माझ्या घरापाशी लावा, तसंच तुम्ही तिकडे म्हणा. कटला तर इथं अरे त्याच्या इथंच कटला घेऊन जाऊ म्हटलं. 50 रुपये वाचते ना आपल्या सारखे भाड्याच्या खिशात होऊन जाते ना आपल्या ते. 50 रुपये त्याच्यापासून भाडा घेऊन घ्यायचं आणि ते आपल्या खिशात टाकून द्यायचे पैसे. आणि हे जे आहे इथं कटला दिवसभर आता पडलाच राहील तो. आता यायले होते टाईम, एक लाईट लावाले तोपर्यंत आपलं वाटवट करून मोकळं होऊन जाते. याचा कटला घेतो थांब आता. काय व्हायची बाबा, कायच्यासाठी गड्डा खंदूर राहिले इथं? अरे धन काढून राहिले ते धन, तुमच्या घरासमोर धन निघाला म्हणते. इकडे काय आले तुम्ही? हा, मी तुम्हाला तिकडे धुवायला लावलं ना, जा ना तिकडे. झाला आमचं धुवून म्हणून आलो बा इकडे. अहो बाबा, धन काढून राहिले आपल्या घरासमोर? नाही ना हो, धन कुठं काढू राहिले, त्या लाईट नाही पडला दिसू राहिला का तुले? लाईट लावून राहिले ते पोट्टे चंगळ करू राहिले ना फालतूचे. अबे हा, जास्त हुशार बनू राहिले काय? 15-20 मिनिटापुरती कटला पाहिजे होता म्हटलं. कटला नको देऊ रे त्याले, त्याले म्हणा दुसरा आणा भाड्यानं, इथं नाही आहे. अरे 5-10 मिनिटापुरतीच पाहिजे ना, घुमवले पाहिजे, बाकी काही आणायचं नाही आहे, फक्त घुमवतो 1-2 राहून आणि वापस आणून देतो. हात लावायचा नाही म्हणजे नाही लावायचा, तुम्हाला सांगू राहिलो चांगल्यानं. तुमचं काय आहे ते 5 बसा, कटला घुमवायचा नाही तो. आम्ही भाड्यानं आणला, आम्हाला जच्च्या तसा नेऊन देणार. अरे 10-15 मिनिटाचं काम सल्ल्या काका, काय भरोसा नाही का बाबा? भरोशा गिरोशाचं कामच नाही आहे, नाटकं काही करू नका फालतूचे. बरं घे कुरकुरे खाय थोडेसे. घे रे कुरकुरे काय थोडेसे. काहीच तर नाही याच्यात, नाही खाली पाकिटं देऊ राहिले का आम्हाला? खाली पाकिटं आम्हाला देऊ राहिले आणि तुम्ही मस्त खाऊ राहिले. जा जा लवकर चालले जा इथून. अरे म्हणे 1 फूट आधी खंदाच आहे म्हटलं, टाइमपास नको करू. मी काय टाइमपास करू आलो? चल काढ लवकर काढ, लक्ष नाही आहे त्याचं. अरे कटला घेऊन पाहायला रे तो दोघं. 10 मिनिटात इथं कटला नाही आला तर तुम्ही दोघं पाहून घ्या. हा, हातात सापडा फक्त, सांगतो तुम्हाला. 10 मिनिटात आणून देतो, 10 मिनिटात.